छात्र ने सफलता हासिल किया और बल्लेबाज को चलता कर दिया। बल्लेबाज वापस गए। इस बार देखा जाए रोशन घरत और नए बल्लेबाज आ रहे हैं मयूर घरत। थोड़ा स्पीड अप कीजिए, अंपायर को विनती है आप जरा ध्यान दीजिए। नेक्स्ट बॉल और टॉप एज कैच इट, चलिए आउट, दूसरा बाहर लीजिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, एक घातक गेंदबाज है इस उड़न तालुका के अंदर के लोकप्रिय खिलाड़ी जासे के सुपुत्र लेफ्ट मोर्थ विकेट से। इस बार क्या बॉल देखी यार, वाह, एक्सलेंट डिलीवरी। कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, 3 गेंदे डॉट, स्कोर 0, 1 विकेट के नुकसान पे। अभी तक इस ओवर की 3 बॉल शेष और ये देखिए कंधों के ऊपर चली गई, कितनी रफ्तार से गेंदबाजी हो रही और पूरी तरह से इस बार देखा जाए कुटुक बांधन बड़ा बल्लेबाजों को बांध के रखा हुआ है, यानी कि ओमकार को मौका नहीं दिया है। ऐसी जबरदस्त गेंदबाजी चल रही, 4 गेंदों के ऊपर 2 सफलता, चारों गेंदों डॉट चली गई, आखिरी 2 गेंदें शेष। ओह अच्छी बॉल, कोई रन नहीं, बेहतरीन गेंदबाजी, गेंदबाजी बेहतरीन है। ओ अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया ओवर, बेटर ओवर, गुड बॉलिंग, शायद मात्र इस बार देखा जाए और इसी के साथ ये ओवर खत्म। गुड बॉलिंग, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। पहले ओवर में लगभग देखा 2 सफलता हासिल किया और कोई रन नहीं दिया, मिडिल ओवर साबित हो चुका है। कुटुक का बांधनवाड़ा टीम का स्कोर पहुंचा है 0, 2 विकेट के नुकसान पे। डीजे होता है रे, उसमें क्या टेंशन लेने का, ऐसे आए कितने जाएंगे इतने, तो क्या कम है। सिर सलामत पगड़ी 50। ये देखिए पगड़ी सही चल रही है, बल्लेबाज को मौका नहीं, दूसरे गेंदबाज आए हैं सुमित डोंबाले, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर 0 है, दासे की शानदार गेंदबाजी चल रही है। 5 गेंदें शेष दूसरे ओवर की। ये देखिए बॉल को देख के मारना चाहता है, गेंद उछाल रही है
उड़ रही है ऊपर और सही टप्पे के ऊपर गेंदबाजी चल रही है। वाह, अंपायर ताड़ बोले तो क्या, जमा पाटी सर भूख लगी उन्हें, समझ गया हम। शॉर्ट ऑफ लेन जरूर थी, रिवर्स थी। देखिए सीधे बल्ले से काम नहीं, उल्टा चलाया, उल्टा बल्ला भी फेल गया और टीम का स्कोर देखा जाए 0, 2 विकेट के नुकसान पे खुटुक का बंधन बड़ा टीम का स्कोर। तीन तो गेंदें चली गई है, 3 गेंदें शेष है, बढ़िया गेंदबाजी। बस अभी बाउंड्री मिलेगी, अभी बाउंड्री मिलेगी। मैं बोला ना, बोला तो बोला, 4 डीजे ठोक। और स्कोर 4, 2 विकेट के नुकसान पे। बाउंड्री लगाए बल्लेबाज योगेश घरतनी। सुंदर हवा छूटी हुई, खूबसूरत मैदान है, आखिरी दिन है और आखिरी दिन होता है तो आयोजक कर्ताओं को बुरा लगता है क्योंकि इतना बड़ा आयोजन किया है, अभी आयोजन कई घंटों में छोड़ के वो चले जाएंगे। अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया बॉल। और इसी के साथ मुझे लग रहा है इस ओवर की आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल। सटीक गेंदबाजी चली, बहुत ही बढ़िया गेंदबाजी चली, लाइन देन प्रॉपर अच्छा है और चकमा भी दे रहे बल्लेबाज गेंदबाज। आखिरी गेंद दूसरी ओवर की, कदमों का प्रयोग किया था, फंसाया, चकाया, ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 षटकानंतर खुटुक बंधन बड़ा संघाची धाव संख्या आहे ती मात्र 4, 2 गडी बाद 4, 2 षटकानंतर। यस, मतलब मोह कोलीवाड़ा बना यहाँ से विनर टीम। घड़ी के अंदर बच चुके मेरे हिसाब से 1:25। और इस बार तीसरा ओवर लेके गेंदबाज आ चुके हैं। बॉलर नेम रोशन मात्री, रोहित मात्री। तो गांव का है नहीं? अच्छा अच्छा। क्या आजकल क्या होता है, जो ऐसा लोग बाहर से ज्यादा आए हैं। और ये उड़ाया हवा में, लॉब, कैच इट, गुड कैच। तीसरा विकेट बाहर और डाउन परिस्थिति खुटुक बंधन बड़ा टीम का। आणि आमचे तिथं प्रेमीवर आपले बसलेले आहेत। गोगू थोड़े से निराश है, उन्होंने मोबाइल देखा है गाना लगाने के बाद। टेंशन मत लो गोगू भाई, अपने मुंह के अंदर जो चिंगम है वैसे चम वम करो बस। भूतिया बैल क्या सलाह है क्या? ये देखिए ये गेंद अंपायर संगम जी कह रहे कि स्टंप के ऊपर से चली गई, लाइन के अंदर से गेंदी। होता है कभी कभी ऐसा, जब इंजेक्शन का प्रॉब्लम वही होता है। और ये गई, और ये गई हवा में, 4 है, बाउंड्री आ गई। ठोक दीजिए, ठोक।
हाँ धन्यवाद दीजिए। तो 4 के साथ स्कोर पहुंचा है कुटुक बांधनवाड़ा टीम का 8। 3 विकेट के नुकसान पे इस ओवर की अभी तक 3 बॉल शेष। मोकलियोड़ा टीम तैयारी के साथ रही है और हल्के तो धीरे से स्टीयर किया गेंद को। देखिए शॉर्ट टर्न मैन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया कैप्टन मयूर मात्र ने और 1 सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 9। राहुल भाई हमारे साथ है और आज शाम का बंदोबस्त करने वाला ऐसा लग रहा है, लेकिन इस बार कट करने का प्रयास किया था। देखिए गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं और इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष। 1 गेंद शेष, माफ कीजिए। मैं देख रहा था संगम साहब का इशारा आता है नहीं। यस सर, टॉप एज लगा हुआ है, हुक करने का प्रयास किया था। 1 लॉन्ग लेग के ऊपर गेंद और ये 2 के साथ मेरे हिसाब से योगेश घरत व्यक्तिगत पहुंच चुके 6 पे और टीम का टोटल स्कोर पहुंच चुका है 11 के घर में। 3 षटक संपली गेली। 3 षटकानंतर कुटुक बांधनवाडा संघाची धावसंख्या आहे ती मात्र इथं स्वतःचे भाई 11 म्हणजे अर्थात 11 आहे आणि 3 मोहरे तंबूत परतलेत। आखिरी 6 गेंदी पारी का स्लॉग ओवर है, डेथ ओवर, हनामारी का ये ओवर है, लेकिन रणनीति क्या होगी प्रफुल्ल और योगेश की देखना पड़ेगा। लेकिन आखिरी गेंदबाज कौन है? अच्छा नाही ते होऊ दे का त्या झाले याच्यात काही दोष नाही आपला, पण ते आपले नाही आहेत लक्षात ठेवा, हे मात्र लक्षात ठेवा। असू दे, मी तुम्ही बोलता का ते आपले आपले नाही, ते असू दे हरकत नाही। स्कोर 11। ओ हवा में पुल करने का प्रयास किया था, डॉट गेंद, 5 गेंदे शेष है। इस बार अंपायर वार्निंग दे रहे गेंदबाज को। काय का आपला फायदा तुमचं नुकसान आहे म्हणून तुम्ही बोलता आपले आहेत, असू द्या, पण त्यांना आपले बोलूच नका, ते कधी पण जातील ट्रेन मध्ये बसून। हमका का दोषत्वा कटवा दिया फोन। ए, ये देखिए रन मिली, हवा साउंड उड़ जाएगा और इस 1 रन के साथ स्कोर 12। और गेंदबाज इस बार देखा जाए तो आशीष घरत और सामने योगेश घरत है। घरत को घरत गेंदबाजी करेंगे राइट आर्म राउंड विकेट से। फुल टॉस गेंद और बाहर 6 रन। बाप रे बाप, बच गए राहुल भाई। हाँ नहीं तो अभी ये गाल के ऊपर लगती गेंद तो भाभी जी बोलती ये किधर से आ गया ये लपड़ा। देर आए दुरुस्त आए, योगेश का इंजन गर्म हो चुका है। पहला नहीं चला, एक बाउंड्री के बाद तुरंत डॉट जरूर खाए, लेकिन उसके बाद बैक टू बैक छक्के इस आखिरी ओवर में ठोक दिए। स्कोर 24। गुड बैटिंग योगेश। इस बार ये आशीष घरत को उन्होंने पूरी तरह से रिमांड में लिया है। और मिस टाइम शॉट, हवा में कैच, गुड कैच, महत्वपूर्ण पारी खत्म।
गुड बैटिंग योगेश, 18 रनों की उम्दा पारी और गेंदें बची हुई इस ओवर की लास्ट। आखिरी गेंद शेष और बल्लेबाज कुणाल। स्कोर 24। बढ़िया स्कोर बना है। संभाल के एक सिंगल मिलेगा। उछलती हुई गेंद और दूसरे के लिए भाग रहे, खतरा। अरे अरे नहीं, ये 2 बॉल लागला असेल तर आपण पाणी घ्या लगेच दादा। कुणाल थोडीशी बाउन्सर होती आणि या 2 धावेने संघ पोहोचलाय 26च्या घरात। पाणी घेऊन जात मध्ये, लगेच पाणी घेऊन जा। अच्छा पाणी डोक्यावर पाणी मारा जरा। कारण क्रिकेटचा मित्रांनो खेळ जेवढा सोपा वाटून तेवढा घातकी आहे। तुम्ही खेळता, आम्ही बघतो तुम्हाला, पण तुम्हाला कुठल्या प्रकारे इजा होऊ नये हे आम्ही नेहमीच म्हणत असतो। कारण ज्याला होतो त्याची परिस्थिती काय असते हे प्रत्येकाला माहिती आहे। आपण आंतरराष्ट्रीयमध्ये बघितलं, हुज रमण लांबा यांना बाहेर जायला लागला आणि आज हे आमचे आज थोडेसे टेन्शनमध्ये आहेत। त्यांच्यावर परिस्थिती तीच आहे, परंतु ते पूर्णपणे रक्त वाढासाठी पान खातात तोंडात आहे। हसतात ते आणि हसायलाच पाहिजे। आमचे गोट्या यांनी काल रक्तदान केला। सकाळी येता येता चक्कर आली होती गोट्याला। गोट्या आपला कॅमेरामॅन, कारण आपली ती तेवढी ताकद नाहीये। ते रक्त कोणी बंटी आई 5-5 वेळ देते का, होणार नाही, रक्त वाढतच जाईल। यस, आता विजयासाठी जासे संघाला 27 धावांची गरज आहे। 24 चेंडू 27 धावा। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि मोहक कोलिवाडा टीम आपण या मॅच नंतर आपले कॅप्टन लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। विजयासाठी इथं मात्र 24 चेंडू मध्ये बरोबर 27 धावांचा आव्हान आहे जासे संघापुढे। चला आपण ऐकूया निशिगर त्यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी। येईल मॅच मध्ये रंगत आणि असेच मुकाबले लवकर संपत गेले हे फायनल अधिक रंगणात येईल। येस, थँक्यू सो मच अमित म्हात्रे सर। एक हिंदी मधला गोड आवाज, आपण जरा प्रेक्षकांच्या गळ्यामधला ताईच बनलेला हा समालोचक, प्रत्येकाला हवावासा असणारा समालोचक, अत्यंत मागणी क्रिकेट क्षेत्रामध्ये या समालोचकासाठी आपण सातत्याने पाहिली। संगम भोईर यांची वेळ झाली सरबत पिण्याची। तर पहा आपल्या उरण विभागातील आमचे उरणचे सुपुत्र आणि आमचे आयोजक बंटी घरत यांच्या बँजो पथकामध्ये, चिंबारा देवी बीट्स या बँजो पथकामध्ये एक अप्रतिम दर्जाचा वाद्य म्हणून ज्याच्याकडे ते सातत्याने पाहायचं, आज त्यांचं दुःख निधन झाले। आपण जर पाहिलं तर पडद्याआड त्यांना आपण पाहू शकाल। त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया भावपूर्ण श्रद्धांजली। अतिशय यंग हा मुलगा आज जर आपण पाहिला तर आपल्यामध्ये राहिला नाही आणि बंटी यांचे अतिशय जवळचे मित्र। या सामन्याला करू सुरुवात। सुस्वागतम, स्वागतम, अभ्यागतम आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं करतो पुन्हा एकदा मनापासून स्वागत या टुर्नामेंट मध्ये। 2024चा दैत्यमान क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा हा दर असा सामना तुम्हाला पाहायला मिळतो, जिथे आपण पाहिलं तर जासई टीमला 4 षटकामध्ये 27 धावा
विजयासाठी कुठून काढायचे आहेत. स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल साईश मात्रे, जासई गावातील हा सुपुत्र. आणि जर आपण पाहिलं तर अनेक वेळा त्याला आपण ओपन्स मध्ये मॅचेस खेळताना पाहत असतो, परंतु आज जासई गावची टीम खंडोबा जासई या नावानं खेळतोय. मग टीमच्या साठी आणि गावासाठी साईश मात्रे आज खेळण्यासाठी तयार झालाय. त्यांना साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला विनीत मात्रे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आहेत राहुल घरत. 27 धावसंख्येचा आहे टार्गेट, परंतु इथे राईट हँड ऑफ द विकेट नाही. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा. जोमा पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये. लोवर फुल टॉसला फेकून दिलाय. इथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. थँक्यू सो मच. इथे आपण जर पाहिलं तर यामधून संघ जो जिंकेल तो आपण जर पाहिलं तर मोहा कोलीवाडा टीमच्या अगेन्स्ट एक हात करेल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज तयार झालेत. पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडूवर किती धावा येतील. पुन्हा एकदा फुल टॉस. सेफ लँडिंग होईल का. जिथे झेल घ्यायचा प्रयत्न खेळाडू करत होता, परंतु तिथे झालाय झेल मिस. चेंडू मात्र जातोय ओव्हर द रोप, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. तर आजिवलीचे आमच्या सुनील भागीत यांना विनंती असेल, आमच्या आजिवलीचे त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचकावर यायचं आहे. साईश मात्रेचा तडाखा, आणखीन एक मोठा फटका. पंचांचा इशारा. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. टीमचा टोटल 14, जिथे बनवायच्या होत्या 27. आता आयोजकांना वाटत असेल की अशाच प्रकारचे जर सामने झाले तर कदाचित आम्हाला तो वेळ मेगा फायनलला मिळेल, याच्याकडे लक्ष. यस, जोमा पाटील सर यांचा इशारा येतो व्हाईटचा, आणि व्हाईटच्या या चेंडूवर अतिरिक्त धाव सुद्धा जोडली जाणार. टीमचा टोटल 15 धावा, बिनबाद 15. 4 षटकांचा सामना आहे, परंतु कदाचित असं वाटायला लागलं की 2 षटकामध्ये हा सामना इथे मात्र विजयाच्या वाटचालीकडे पूर्णपणे नेऊन ठेवेल साईश मात्रे, असं वाटायला लागले. यावेळेस जर आपण पाहिलं तर प्रकट केलाय चेंडू मात्र 2 खेळाडूंच्या मधून गोळीच्या वेगानं सीमारेषेला भेटतो 4 धावांसाठी. तो आतापर्यंत टीमचा टोटल तुम्हाला पाहायला मिळतो 19, बिनबाद 19. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या शतकामधील शिल्लक आहे. या शतकामध्ये सामना फिनिश करेल का. हो, इथे आणखीन एक तडाखा. साईश मात्रेचा प्रेझेंट ऑफ द माइंड यूज केला आणि चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. मोहा कोलीवाडा टीमचे संघनायक आपण यायचं आहे. टीमचा टोटल 23 धावा, 4 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि या षटकामधील हा अंतिम चेंडू आहे. राहुल गरत गोलंदाजीच्या मार्कवर अंतिम चेंडू इथे मात्र साईश साठी, परंतु यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा. शतक संपल्याचा अहवाल इथे मात्र जोमा पाटील सर यांच्याकडून आला जातो आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीमचा टोटल आपण पाहू शकाल 23 धावा. उर्वरित आता 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. चला, मोहा कोलीवाडा टीमचे कर्णधार, आपल्याला पुन्हा एकदा विनंतीचा कॉल केला जातो की टॉससाठी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण लगेच टॉस केला जाईल आणि लगेच सामना मैदानामध्ये तुरंत इथे मात्र पुन्हा एकदा खेळवला जाईल.
सामना, तोही सामना आपण जर पाहिला तर 4 षटकांचा असेल. हो हो, इथे जर आपण पाहिलं तर फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचं समीकरण इथे मात्र साधता आला नाहीये. तद्वर चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथे मात्र जर आपण पाहिलं तर आता मात्र खेळाडू प्रयत्न करतोय की एकेरी धाव घेऊन आता मात्र साईश म्हात्रेला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न. कारण या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिला तर मालिकावीरासाठी इथे बाईक आपण जर पाहिलं तर ठेवण्यात आले. आमचे बंटी घरत आयोजक आणि त्यांचे मोठे बंधू राहुल संजय घरत यांच्या संकल्पनेतून ही मानाची स्पर्धा तुम्हा आम्हाला सर्वांना हवी आणि आवडणारी ही स्पर्धा. गतवर्षी आपण पाहिलं तर या स्पर्धेचं पर्व दुसरं आहे. गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर ही मानाची स्पर्धा आणि त्या मानाच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून बाईक आपण पाहिली होती. साईश मात्रे खेळण्यासाठी तयार. 3 धावसंख्येची आवश्यकता. एखादा मोठा फटका साईश मात्रेचे पॉइंट वाढून जाईल याच्याकडे लक्ष आता मात्र जसे टीमचं लागलाय. लोवर फुल टॉस काही आवश्यकता नव्हती, परंतु इथे मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करेल का? हो, इथे मात्र रनिंग द बिटवीन आपण पाहिलं तर खूप चांगली पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजामध्ये. इथे मात्र भेटल्या 2 धावा आणि आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता. टीमचा टोटल धावफलकावर 26. 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. साईश खेळण्यासाठी तयार. फुल टॉस, विनिंग स्ट्रोक. 6 धावांसाठी फटका आणि हे 6 धावा येणाऱ्या काही क्षणामध्ये त्याच्यासाठी मी तर म्हणेन फायद्याच्या ठरतील. कारण एक धाव या मैदानावर खूप महत्वाचे आहे. 6 धावेने इथे मात्र मैदानामध्ये हा सामना फिनिश केलाय. चला जासे टीमचे कर्णधार आता मी मयूरला विनंती करतो आपण या आणि बाकीच्या खेळाडूंना आपण हस्तवंदन करायचं आहे टीमसाठी. फक्त मयूर तू ये.